नमस्कार मंडळी. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे. ते म्हणजे 2023 मध्ये जे शेतकऱ्यांचं जे कमी प्रमाणामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक यांना तोटा सहन करावा लागला तर त्यासाठी शासनाने ₹5,000 प्रति हेक्टर अनुदान जाहीर केलं होतं. याच अनुषंगानं आज 3 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या 4,194 कोटी रुपये इतका निधीपैकी 2,416 कोटी रुपये 2,516 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंत मर्यादित ही रक्कम दिली जाणार आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये तर 5,000 पर्यंत मर्यादित ही रक्कम देण्यात येणार. यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये इतका निधी, एकूण निधी 4,194 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली. त्यानुसार 29 जुलै 2024च्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. तसेच 2023 खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक जाहीर करण्यात आला होता. 2023 खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरिता पावसाळी अधिवेशन 2024-2025 करिता 4,194 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. वित्त याबाबत मंजुरी आणि पुरवणी मागणी संदर्भात 60%च्या मर्यादेपर्यंत 2,516 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आज 3 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा शासन निर्णय निर्गमित करून 2,516 कोटी रुपये इतका निधी वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली. त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला हे 5,000चं अनुदान थेट तुमच्या खात्यावरती KYC केलेल्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज 2,516 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी KYC आणि पीक पेरा कापूस आणि सोयाबीनचा पीक पेरा किंवा पीक पाहणी तुम्ही तलाठ्याकडे अद्यापही जमा केलेली नसेल तर तुम्ही हे प्रमाणपत्र, संमती प्रमाणपत्र, KYC आणि पीक पेराची माहिती तलाठी यांच्याकडे जमा करण्यात द्यावी. अन्यथा हे अनुदान तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. काही दिवसात आणि काही तासामध्ये हे KYC केलेल्या सर्व खातेदार आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे निधी वितरित केला जाणार आहे. त्यासाठीची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे.